नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण द्वितीय घटक चाचणी इयत्ता 8वी विषय गणित प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका 19 गुणांसाठी आहे। वेळ 1 तास आहे। प्रश्न क्रमांक पहिला, रिकाम्या जागा भरा। 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे। 1. शतमान स्तंभालेखामध्ये सर्व स्तंभ टिंबटिंब एकक उंचीचे असतात। 100. 2. जर x/3 बरोबर 4 असेल तर x बरोबर 12। 3. मध्य बरोबर सिग्मा fi इंटू xi छेद n। 4. समान मापाचे कोण एकरूप असतात। ब. जोड्या जुळवा। 7x - 3x बरोबर 4x म्हणून पर्याय बी। 2. आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी l इंटू बी। सी उत्तर। पुढील प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा। 8 गुणांसाठी हा प्रश्न आहे। 1. सोडवा। 4x - 10 बरोबर 2x + 8। उत्तर 4x - 2x बरोबर 8 + 10। 8 + 10 बेरीज केली 18। 4x मधून 2x गेले, 2x राहिले। 2नी 18ला भागाकार केला, x बरोबर 9 उत्तर आले। पुढील प्रश्न, यामधील दुसरा आकडा, आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून दिलेले 2 त्रिकोण कोणत्या कसोटीने एकरूप आहेत ते ओळखा। दिलेले जे 2 त्रिकोण आहेत त्या त्रिकोणांची नावे लिहूया आपण। त्रिकोण AMC आणि त्रिकोण BMD मध्ये बाजू AM ला एकरूप बाजू BM आहे आणि बाजू CM ला एकरूप बाजू DM आहे। तसेच कोण AMC एकरूप कोण BMC आहे। विरुद्ध कोण आहेत म्हणून त्रिकोण AMC एकरूप त्रिकोण BMD बाकोबा कसोटीनुसार। पुढील प्रश्न, 77m² भागिले 7m भागाकार केला, भागाकार आला 11m बाकी 0, भागाकार करून दाखवलेला आहे। त्यानंतर चौथा प्रश्न, 12x - 4 बरोबर 20। उत्तर 12x - 4 बरोबर 20, -4 बरोबरच्या इकडे आले, प्लस झाले 24। 12 ने 24ला जर भागाकार केला तर 12 × 2 = 24, x बरोबर 2 उत्तर येते। पुढील प्रश्न, व्याख्या लिहा। त्रिकोण एकरूपतेची कर्णभुजा कसोटी। व्याख्या फक्त लिहायची आहे, इथे त्रिकोण काढणं अपेक्षित नाही। तर आता आपण व्याख्या पाहू। उत्तर, कर्णभुजा कसोटी म्हणजे 2 काटकोन त्रिकोणांमध्ये कर्ण आणि एक बाजू एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण एकरूप असतात। या गुणधर्माला कर्णभुजा कसोटी असे म्हणतात। पुढील प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा। 6 गुणांसाठी हा प्रश्न आहे। 1. खालील सारणीमध्ये विद्यार्थ्यांनी लावलेल्या रोपांची संख्या दर्शवली आहे, त्यावरून तक्ता पूर्ण करा। रोपांची संख्या म्हणजे प्राप्तांकांची संख्या दिलेली आहे, विद्यार्थी संख्या दिलेली आहे, वारंवारता, त्यावरून आपल्याला चौकटीत योग्य संख्या लिहायच्या आहेत। रोपांची संख्या म्हणजे प्राप्तांक आणि वारंवारता यांचा गुणाकार करून इकडे लिहिलेला आहे। 4 × 1 = 4, 6 × 2 = 12, 12 × 3 = 36, 8 × 4 = 32, बेरीज केली 84 येते। त्याचप्रमाणे विद्यार्थी संख्या, वारंवारता यांचीही बेरीज केली, n बरोबर 30 आलेला आहे। पुढील प्रश्न 2, भागाकार करा व बाकी लिहा। हा 10.2 मधील प्रश्न आहे। विद्यार्थ्यांनी पुस्तकातून याचं उत्तर लिहावे। आता पुढील प्रश्न 3, समीकरण सोडवा। 17p - 2 बरोबर 49। आता उत्तर पाहू आपण याचं। 17p - 2 बरोबर 49, 2 वजा असल्यामुळे इकडे प्लस होणार आहे। 51, 17 ने जर 51ला भागाकार केला तर 17 × 3 = 51 म्हणून p बरोबर 3। अशा प्रकारे आपण इयत्ता 8वीची गणित विषयाची 20 गुणांची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिलेली आहे। धन्यवाद। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।